राईट राऊंड करतील ते संकेत कानाडे आणि स्ट्राईकवर फलंदाज असतील ते. राईटम ओव्हर करेल संकेत. राईटम राऊंड आणि स्ट्राईकवर बोलला जोरात मारण्याचा फटका लेग साईडला जातोय बॉल. बॉलच्या खाली तेजस भुजबळ आणि एक तोपर्यंत एक रन होईल आणि एक धावसंख्या टीमची धावसंख्या झाली ती एक. चांगले असे गोलंदाज बापदेव क्रिकेट टीम कडून खेळतात. संकेत कानाडे राईटम राऊंड करतील. एक बॉल एक. शिवनेरी संघाची धावसंख्या झाली ती एक. स्ट्राईकवर फलंदाज आहे तो अक्षय आणि नॉन स्टॉकला आहे तो मनू. पुढचा चेंडू आणि जोरात मारण्याचा प्रयत्नात तोपर्यंत कार्पेटच्या स्थानी एक बॉल गेला तो तेजस भुजबळ यांच्याकडे आणि एक धाव करता थ्रो केला विकेट किपर अजित लोंढे यांच्याकडे. धावाची धावसंख्या झाली ती 2. शिवनेरी संघाची धावसंख्या झाली ती 2. 2 बॉल 2 अशी राऊंड करतायत संकेत. थोडा स्लो टाकण्याचा प्रयत्न त्यांचा. स्ट्राईकवर फलंदाज मोनू आणि शपल येऊन खेळायला बॉल लेग साईडला वर जातोय बॉल. तोपर्यंत 2 धावा काढण्यात यशस्वी होतोय मोनू. संघाची धाव संख्या झाली ती 2 धावेच्या संख्येनं 4. संघाची धाव संख्या झाली ती शिवनेरी संघाची 4. राजगड टीम कडनं आपली पहिली ओव्हर घेऊन आलाय तो संकेत. पुढचा चेंडू संकेतचा. यॉर्क करण्याचा प्रयत्न यशस्वी. बॉल काय समजला नाही आजी त्यांना. बॉल सुटतोय तोपर्यंत बायच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि टीमची एक धाव संख्या झाली ती शिवनेरी संघाची 1 रनच्या गतीने 5. स्ट्राईकवर फलंदाज अक्षय राईटम करेल ती संकेत आणि बॉल जातोय पाठीमागे. 4 धावांसाठी संघाची धाव संख्या 4 ने वाढते. धाव संख्या झाली ती 9 रन. अजून संख्येचा एक चेंडू शिल्लक. स्ट्राईकला आहे फलंदाज अक्षय. राईट राऊंड करतील ते संकेत. पुढचा चेंडू अक्षयला. यॉर्करची प्रयत्न हा सरळ जातो विश्लेषक अजित लोंढे यांच्याकडे आणि डॉट बॉलची समाप्ती. संघाची धाव संख्या झाली ती 9. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 9. एकच अक्षयने चौका गेला होता 5व्या बॉलला आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती शिवनेरी संघाची 9. राईटम ओव्हर करून घेतील ते दिलीप. आपल्या टीम कडनं दुसरी ओव्हर आणि संघासाठी पहिली. राईटम ओव्हर दिलीप. स्ट्राईकवर फलंदाज मोनू. कार्पेट साईड मारला चेंडू लेग साईडला. तोपर्यंत एक धाव तेज भुजबळ यांच्या हातामध्ये. चेंडू गेला थ्रो करतात दिलीप यांच्याकडे आणि 1 धावेच्या संख्येने धाव संख्या झाली ती शिवनेरी संघाची 10. ज्या संघामध्ये प्लेयर कमी असतील एका प्लेयर मागे 2 रनची पेनल्टी असेल याची नोंद घ्यायची आहे प्रत्येक संघाने. पुढचा चेंडू राईटम ओव्हर करतील ते दिलीप. स्ट्राईकवर फलंदाज अक्षय जोरात मारण्याच्या प्रयत्नात. चेंडू खाली अजित लोंढे आणि कॅच ड्रॉप. स्वतः जेल सोडण्यात आलाय. जे आपलं पोदी प्रीमियरचं ऑप्शन झालं आणि जे प्लेयर फॉर्म भरून सुद्धा खेळायला आले नाहीत पुढच्या वेळी
बाद करण्यात त्याची नोंद घ्यायची आहे. पुढचा चेंडू आज जोरात मारण्याचा प्रयत्नात लेग साइड कार्पेटच्या सामने जातो. जाऊन थ्रो करतोय आणि 2 धावा यशस्वी पूर्ण करतायत ते शिवनेरीचे फलंदाज. 2 धाव्यांनी संघाची धाव संख्या झाली ती शिवनेरी संघाची 13. ऋग्वेदजी कानपळे यांचं बापदेव क्रिकेट तर्फे आणि प्रदीप बिल्डिंग तर्फे हार्दिक स्वागत. मी त्यांना विनंती करतोय की निश्रेष वरती यायचंय. ऋग्वेदजी कानपळे. पुढचा चेंडू राईट मोरकर तिथे दिलीप. स्ट्रायकर फलंदाज मोनू आणि हा जोरात मारण्याचा फटका डावर लाईक बाउंड्रीच्या बाहेर जातो षटकार आणि 6 धावांच्या संख्येने संघाची धाव संख्या झाली आहे ती 19. चांगला फटका होता. एकना फटका होता आणि सीमारेषेच्या बाहेर गेला चेंडू 6 धावांसाठी. मोनूला लेग साइडला बॉल जातो आणि तोपर्यंत मोनू दुसरी धावाच्या प्रयत्नात थ्रो काय चांगला नाही. तोपर्यंत 2 धावा शिवनेरीच्या 2 धावाची संख्या धाव संख्या वाढली ती 21 रन. अजून पण एक बॉल शिल्लक दिलीप यांचा. चांगली समजुतीने करतायत. खालनं खेळतायत वरतून खेळतात. त्यांना माहिती आहे आपल्यानंतर की पुढचे बॅट्समन आपल्याला नाही या दोघांवरती जिम्मेदारी असेल मोनू आणि अक्षय यांच्यावरती. दिलीप हा थोडा महागडा ठरतोय आणि हा पुढचा चेंडू दिलीपचा सरळ जातो यष्टीच्या हातातून सुटतोय बॉल. तोपर्यंत एक धाव करणारे यशस्वी आणि संघाची धाव संख्या झाली आहे ती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर शिवनेरी संघाची 22 रन. डीजे टीमचं कसं स्वतः राकेश भुजबळ बॉलरशी ते येऊन बोलताना आणि त्यांना काय टिप्स आणि काय ट्रिक्स देताना सांगतायत की बॉलिंग कशी कर म्हणून. त्यांना पण माहिती आहे समोर पद्माकर सारखा फलंदाज आहे अजून टिकलाय. नेतृत्व करायचं ते कसं हे असे स्वतः राकेश भुजबळ आपल्या फिल्डरला घेऊन राईट राऊंड करतील ते. आणि हा बॅटची एज लावून बोल्ड होतोय पद्माकर. विकेश गोलंदाज आहे तो विकेश आणि पद्माकर ग्राउंडच्या बाहेर. मनोज पवार यांच्याकडून सुनील पवार यांना 500 रुपयाचं पारितोषिक आले. प्रत्येक षटकारास 500 रुपये असेल पण आधी ते इथे जमा करा तरच बोली लावा. गुगल पे ची सोय केली आहे. गुगल पे जीपे करू शकता. राकेश भुजबळ यांनी या बॉलरला सांगितलं असेल की तू अशी बॉलिंग कर म्हणून थोडा स्लो टाक. त्याचा कुठेतरी फायदा झाला या बॉलरला आणि चिकडा घेऊन स्टंपवर कुदस्त झाल्या त्या म्हणून टीमच्या बाहेर गेला ग्राउंडच्या बाहेर गेला. त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो सुनील. राईट राऊंड करतात ते विकेश टीम कडून तिसरी आणि राईट राऊंड करतील त्या. दुसरा चेंडू आणि सरळ जातोय दिलीप सिंह यांच्या हातात आणि सुनील पवार मैदानाच्या बाहेर. चांगली गोलंदाजी म्हणता येईल आणि चांगली कॅच म्हणता येईल दिलीप यांच्या द्वारे. चांगली गोलंदाजी विक्रेश यांची आणि सुनील सारख्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय आणि चांगली कॅच. मोठा झटका शिवनेरी संघाला बसतोय. मनोज पवार यांनी जे पारितोषिक लावलं होतं त्यांना पण माहिती आहे मारायला जाईल आणि आउट होईल.
सुनील पवार यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो मनीष. 2 चेंडू मध्ये 2 विकेट घेतल्यात त्या विक्रेशने. राईट राऊंड करतोय, स्लो बॉल टाकतोय, विकेट टू विकेट बॉलिंग टाकतोय. पुढचा सामना असेल तो तोरणा वर्सेस रायगड. चला रायगडचे प्लेयर आपले एक्सरसाइज करून घ्या, आपल्याला खेळायचे आता. कुठेतरी यशस्वी ठरतोय राकेश भुजबळ यांचा कॅप्टन कान मंत्र हा ज्या बॉलरला दिला. 2 चेंडू मध्ये 2 विकेट आणि हा तिसरा बॉल थोडी लेंथ आणि स्लो चेंडू खाली ठेवण्याचा प्रयत्न करतोय हा बॉलर. चतुराई दाखवतोय आपल्या बॉलिंगच्या मार्फत. राईट राऊंड स्ट्राईक वर फलंदाज आहेत ते अक्षय. पुढचा चेंडू आणि जातो लेग साईडला. दिलीप यांच्यावरतून 6 धावेसाठी कोदून काढला आणि पोहोचवलाय तो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. टीमची धाव संख्या 6 रननी वाढते ती. तर रायगड टीमचे जेवढे खेळाडू आहेत त्यांनी तिथे जायचंय. पुढचा चेंडू विक्रेश यांचा, स्ट्राईकवर फलंदाज अक्षय आणि गॅप शॉट हंपरला चकवा देत गेलाय. 4 धावांसाठी 4 धावेने शिवनेरी संघाची धाव संख्या झाली 33. 2 चेंडू चांगले टाकले होते विक्रेशने, 2 विकेट घेतल्या होत्या. पण तेवढाच चतुराने जो फलंदाजी करतोय तो अक्षय. पुढच्या विक्रेशचा राईट राऊंड करेल तो. थोडा बाहेरचा चेंडू जातो, व्हाईट लाईनच्या बाहेर जातो. आमचे पंच यांच्यावर स्वेर घोषित केला जातो. 1 धाव अतिरिक्त भेटते आणि एका धावेच्या धाव संख्येने शिवनेरी संघाची धाव संख्या झाली ती 34. अजून 1 चेंडू शिल्लक. शपल करण्याचा प्रयत्न बॅट्समन तेवढाच हुशार आणि परत एकदा स्वेर चेंडू. अजून 1 धाव भेटते ती शिवनेरी संघाला आणि संघाची धाव संख्या झाली ती 35. अजून 1 चेंडू बाकी. काय करतो, किती नंबर येतात या चेंडूवरती, कसा बॉलिंग करतो विक्रेश आणि अक्षय, किती नंबर काढतो या बॉल वरती. सोडात मारण्याच्या प्रयत्नात बॅट कडे लागते तोपर्यंत 1 धावेसाठी अजित लोंढे यांच्याकडे बॉल जातो आणि 1 धाव पूर्ण. संघाची धाव संख्या झाली ती शिवनेरी संघाची 36. 3 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती 35. चला लवकर सामना चालू करा, आपल्याला बरेच सामने खेळवायचे आणि आपल्या टीम साठी 4थी ओव्हर घेऊन आले ती आणि आपल्या संघासाठी पहिली. राकेशजी भुजबळ छोटा कर्णधार, समोर अक्षय असताना कशी बॉलिंग करतात बघावं लागेल. अक्षय समोर फलंदाज, समोर राकेशजी भुजबळ स्वतः कॅप्टन आहेत टीम साठी. राईट आर्म ओव्हर करतील राकेशजी भुजबळ. स्ट्राईकवर फलंदाज अक्षय आणि ऑर्काची कोशिश आणि सरळ जाते विकेट किपर यांच्याकडे. डॉट बॉल टाकलाय तो राकेश भुजबळ यांनी. गुड मॉर्निंग. सकाळी प्रॅक्टिस करतात याच मैदानावरती, त्यांना अनुभव होता या मैदानाचा. पुढचा चेंडू राकेश यांचा अक्षयला. लो फुल टॉस आणि फिरवला लेग साईडला. जातो 6 धावांसाठी. 6 धावांनी संघाची धाव संख्या झाली शिवनेरी संघाची. 42 धाव संख्या. लो फुल टॉस होता, यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात येत राकेश भुजबळ, पण फुलटा चेंडू बनवून खेळला तो अक्षय आणि 6 धावांसाठी लेग साईडला. पुढचा चेंडू
चेंडू राईट मोड करते राकेश पर स्ट्राईकला फलंदाज अक्षय आणि हा थोडा स्लो चेंडू जाते विकेट किपर आजी त्यांच्याकडे आणि इथपर्यंत बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळते शिवनेरी संघाला. बॅट कट माफ करा. एक ने धाव संख्येची धाव संख्या झाली ती 43. स्ट्राईकवर फलंदाज मनीष मामुनी राईट मोर करतील ते राकेश. स्लो बॉल याला म्हणतात अनुभव. अनुभव का असतो तो राकेश भुजबळ यांच्याकडे आहे क्रिकेटचा. स्लो चेंडू थोडा बाउन्स टाकला होता सीधा सरळ तो आजी त्यांच्याकडे गेला. डॉट बॉल हा. शिवनेरीची धाव संख्या झाली ती 43. बांधून ठेवलं राकेश भुजबळ यांनी आणि पुढे खेळण्याच्या प्रयत्नात बॅटची कडा लागते तोपर्यंत एक धावेच्या धावसंख्येने शिवनेरी संघाची धाव संख्या झाली ती 44. अजून एक चेंडू शिल्लक. किती नंबर येतात या चेंडूवरती. स्ट्राईकवर फलंदाज अक्षय आणि हा सुद्धा डॉट बॉल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर चांगली बॉलिंग केली ती राकेश यांनी आणि अक्षय सारख्या प्लेअरला बांधून ठेवलं. 24 बॉलात 45 धावांची आवश्यकता असेल ती राजगड संघाला. चला पुढची मॅच तोरणा आणि रायगड. विनंती करतो ती तोरणा आणि रायगड या दोन संघामध्ये पुढची मॅच टॉस साठी यायचंय. पुजारी साहेब तुम्हाला विनंती असेल या टॉस करा. साहेब स्वतः पुजारी साहेब टॉस करताना टॉस जिंकलाय तो तोरणा संघाने शत्रसेनाचा निर्णय घेतलाय. चलते मैदान के ऊपर और शिवनेरी ने बनाए 45 2 रन की पेनल्टी 47 का टारगेट रखा है जो राजगढ़ टीम को. चलो राजगढ़ की दो सलामी बल्लेबाज अपने राकेश भुजबल को गुजारिश है अपने दो बल्लेबाज सलामी के मैदान पर भेजो जल्द से जल्द. पुरुषोत्तम खालविल यांना विनंती त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. पुरुषोत्तम खालविलकर.
थँक्यू सो मच. खर तर आपण पाहिला प्रथमेश यांचा खर तर गोड आवाज आपण ऐकला. जाऊया मॅच कडे. 24 बॉल 47 धावेंचा पाठलाग अगदी आपण या मैदानामध्ये पाहिला. 68 धावेंचा टार्गेट अगदी सहजतेने पूर्ण केला गेला. दोन धाब्यांची पॅनल्टी त्या कारणास्तव आपण धावसंख्या पाहतो 46 धाबा 44 धाब्यांच्या आतमध्ये जरूर रोखलं होतं. खर तर शिवनेरी टीमला चांगली गोलंदाजी. तुम्हाला कष्ट नाही तर घाम घालावा लागेल. ते आपण प्रयत्न ते परमेश्वर. परंतु या मैदानामध्ये आपण काय घडेल हे पाहण्यासाठी जाऊया मैदानाकडे. 24 बॉल 47 धावेचा पाठलाग करत असताना बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय अक्षयला पहिलाच बॉल हवेमध्ये जाळलाय. परंतु क्षेत्ररक्षक दूरवरून करत प्रवास करून धरून मैदानामध्ये पाहायला मिळाला. परंतु 3 गाडा काम बिगाडा. इथे 3 क्षेत्ररक्षण मैदानामध्ये आपण पाहतोय. या बॉल वरती आपण पाहिल्या 2 धाबा. पहिल्याच बॉल वरती 2 धाबा. चांगली दमदार सुरुवात करत असताना संधी आली होती. तर या बॉल वरती कदाचित विकेट गेला असता. त्यानंतर आपण पाहतोय डावखुऱ्याचा फलंदाज देवाने देणगी दिली. त्याच्या बॅट मध्ये मोठ्या मोठ्या धावा येत असताना कित्येक मैदानामध्ये पाहिल्या. परंतु इथे पुन्हा एकदा संधी आली होती. परंतु इथे संधीचं सोनं करता आलं नाही. 2 धाबा मात्र इथे धावसंख्या आपण पाहतो 2 बॉल वरती 47 धाब्यांचा टार्गेट अगदी या मैदानामध्ये सोपा असेल. परंतु तो आव्हान कठीण करून ठेवण्याचा काम करत अक्षयने केला. पहिल्या 2 बॉल वरती आपण पाहिली चांगली गोलंदाजी. चेंडू मैदानामध्ये आदळला गेला. अजून एक डॉट चेंडूची इथे यशस्वी समाप्ती होत असताना आपण पाहतोय 2 धाबा धावसंख्या आपण पाहतोय. धावपटलावरती 47 धाब्यांचा टार्गेट. अक्षय चांगली गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. अक्षयने आज फार प्रभावित केले. फलंदाजी करत असताना देखील त्याच्या बॅट मध्ये मोठे मोठे फटके पाहायला मिळाले. त्यानंतर गोलंदाजी देखील सुरेख होताना पाहायला मिळते. P1चं पहिले षटक करत आपण पाहतोय. P1च्या पहिल्या षटकामध्ये करत बांधून ठेवण्याचं काम. रिव्हर्स अटेम्प्ट. सरळ बॅटने फटके येत नव्हत्या. परंतु इथे वेगळा फटका खेळण्याचा मानस दाखवला गेला. फलंदाज इथे बॅक टू पॅव्हलियन. ज्या विकेटची करतर नितांत गरज होती ती विकेट जाताना जवळून पाहिली. 1 धाव 2 धावा आपल्या टीम साठी जोडत असताना पहिला फलंदाज माघारी. बॅक टू पॅव्हलियन ठोक डीजे. अक्षय आपण पाहिला मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये देखील स्पेल हाताळत असतो. त्या वेळेस करतर प्रभावित करतो. आज आपण पाहतोय 26 जानेवारी करतर औचित्य साधून ही प्रीमियर लीग आज आपण पाहत. दमदार आयोजन दमदार नियोजन करतर आपण पाहतोय. नाश्त्याची हॅलो हॅलो चेक 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 हॅलो 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 चेक 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 हॅलो हॅलो हॅलो. चला मॅच चालू करा. थांबू नका मॅच. हॅलो चेक चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो फटका चांगला या हॅलो. क्षेत्रक्षितीचा तैनात या त्याच्या करतर आवाकाच्या बाहेर करतर या चुका तुम्हाला करतर बाबाच्या छायेमध्ये नेऊ शकतात. या चुका तुम्हाला सुधारावा लागतील. अन्यथा मॅच मध्ये तुम्हाला पराभव स्वीकारावा लागेल. एक एक चूक करतर तुम्हाला परतीचा प्रवास करावा लागेल. तुम्हाला हॅलो हॅलो हॅलो. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो धाव पुस्तकावरती 1-5-7 धाबा. अजूनही 18 बॉल 40 धाब्यांचा पाठलाग मैदानामध्ये करावा लागेल. डीजे
7 धावा हॅलो, धावपटलावरती हॅलो, 47 चेक. धाव्यांचा पाठलाग. हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक चेक हॅलो. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बांधून ठेवण्याचं काम करत गोलंदाज अक्षयने केलं. नवीन गोलंदाज आपण पाहतो बॉल ऑन ट्रॅक वरती सुनीलला कमबॅक करावा लागेल, अन्यथा आपण पाहतोय मैदानामध्ये चला भरपूर उशीर झाला. खरं तर उशीर दौडू नका. प्रत्येक बॉल साठी तुम्ही क्षेत्ररक्षण फिल्डिंग सजू नका. चला भरपूर उशीर झालाय, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. हॅलो 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 11 धावा. हॅलो 11 धावा धावपटलावरती आपण पाहतोय. खराब क्षेत्ररक्षणाचा नुकसान इथे भोगावा लागतोय टीम आपण पाहतोय शिवनेरीला. अजून एक चांगला चेंडू मैदानामध्ये, अगदी माहिती असते क्षेत्ररक्षक साथ देताना दिसत नाही या मैदानामध्ये, परंतु आपला नॅचरल गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना प्रामाणिक प्रयत्न राहिले तर गोलंदाज आपण पाहतो शिवनेरी टीमच्या सुनीलचं. अजून एक चांगला चेंडू शरीरयष्टीवर चेंडू आदळला जात. रनआउटची नामी संधी फेकी आपण पाहिली कलेक्ट करत असताना. खरं ज्या फलंदाजाच्या बॅटमधला 2 चौकार आले त्याला मात्र तंबूच्या आश्रयामध्ये जाताना पाहायला मिळाला. 2 बाद धावसंख्या धाव पुस्तकावरती 11 धावा. मिळाली राजगड टीमच्या बाजूने. थोडस आता इथे कमबॅक करावा लागेल. आकाशाला गवसने घालणारे मोठे मोठे फटके मारावा लागतील, अन्यथा मॅच मध्ये तुम्हाला परतीचा प्रवास करावा लागेल, पराभवाच्या छायेमध्ये जावं लागेल. परंतु कौतुक करावं गोलंदाजाचं. डावी यष्टीच्या आपण पाहतोय बाहेर जाणारा चेंडू पंच आपण पाहतोय मनीष सरांचा वाईट बॉलचा इशारा येत असताना आणि अभंतर धावफलकामध्ये भर पडत असताना आपण पाहतोय धावसंख्या 12 या अंकावरती 47 धाब्यांचं करतं टार्गेट. अगदी नाकी नवालय करतं मैदानामध्ये. खराब फटकेबाजी राहिली आहे ती राजगड टीमची. फटकेबाजी प्रयत्न जरूर राहत आहेत, परंतु अपयशी होताना पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाने कदाचित चुका नसत्या केल्या तरी देखील या स्कोरबोर्ड वरती दाबा कमी येताना पाहायला मिळाल्या असत्या. कौतुक करावा गोलंदाजाचा. आपण पाहिलं सुरुवातीच्या अगदी आपण पाहिला पूर्वार्धामध्ये कमी दाबा जोडल्या आणि इथे कंजूसी गोलंदाजी राहिली, कमी दाबा खर्च करणारी गोलंदाजी राहिली सुनीलची. फुलटस ताकदीचा खतर वापर, मनगटाचा वापर करायचा होता. क्षेत्ररक्षण तिथे चांगला पाहायला मिळाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 14 धावा, 12 बॉल 33 ची गरज. डीजे ठोक ठोक. पाठलाग करायचंय. शांतनु बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहते 12 बॉल 33 धावेचा पाठलाग मैदानामध्ये या सोपा नसेल खर तर.
आपण पाहतो ज्या पद्धतीने फटकेबाजी चालू आहे ते सोप्या बनवायचे असतील तर पहिला चुकीचा बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. इथे थोडस लेझी क्रिकेट कदाचित या बॉल वरती धाव घ्यायला हवी होती. नो बॉलचा इशारा येत असताना आपण पाहतोय विराज सरांचा फ्रीटचा चेंडू उघडा डोले पहा नीट, कारण पुढचा चेंडू या फ्रीट मागची मॅच देखील कदाचित आठवत असेल. 12 बॉल 30 धाब्यांची गरज असताना शेवटच्या बॉल वरती सुयोगने चौकार मारला आणि ते 3 धाबा धावून पूर्ण केल्या करतात. आणि हीच मॅच पुन्हा एकदा पुनरावृत्ती पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी फ्रीटचा बॉल करत फायदा उचलायला हवा होता, परंतु इथे आपण पाहिली गोलंदाजी फिरकीची जादूगरी मैदानामध्ये करत असताना शांतानू या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी राहिली. ती शिवनेरी टीमची अक्रॉस द लाईन सक्सेसफुल फटका, बॉल फरार होतोय बॉर्डर लाईनच्या बाहेर, ठोकतोय षटकार. भविष्यवाणी करणं चुकीची आहे. हे मैदानामध्ये उत्तर देत असताना आपण पाहतोय अजितला सलामीला पाहिला. अजून एक परफेक्ट यॉर्कर मैदानामध्ये चेंडू फेकला गेला. रनआउटची नामी संधी पुन्हा एकदा तू चल मी येतोय पाठी हे सांगत असताना इथे 2 विकेट्स आपण पाहिल्या रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना. संघाचा कॅप्टन दाखल होत असताना मॅच थोडीशी दुरावली आहे. अजून देखील मॅच बनू शकेल अजित जिथपर्यंत मैदानामध्ये असेल, परंतु इथे आपण पाहिली चांगली गोलंदाजी ताकदीची राहिली. एकच सांगेन हजारगाव जेलोनिया खिंडीत बाजी बाकी आहे. जोवर येत नाही तोपणचे आवाज तोवर लढण्याचा बाकी आहे. हे मैदानामध्ये करावं लागेल. बाजी प्रभू सारखी तुम्हाला झुंज द्यावी लागेल मैदानामध्ये. आपण पाहतोय मैदानामध्ये सध्याच्या घडीला शिवनेरी टीम हवी ठरत असताना कमबॅक करावा लागेल. फुल टच या बॉल वरती आपण पाहिला शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला, खराब पैकी जरूर राहिली, परंतु व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपण विराज सरांना पाहतोय. या 10 धाव संख्या पाहतोय तब्बल 22 या अंकावरती अजूनही 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 25 धाब्यांची गरज आहे. एखादा चौकार एखादा षटकार जरी आला तरी कमबॅक राहील आणि तो बोलला आणि नक्कीच मारला देखील गेला. चेंडू जाते बॉर्डर लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी. या 4 धाब्यांनी धाव संख्या पाहते तब्बल 26 या अंकावरती. 7 बॉल 21 ची गरज. चला बॉल द्या मैदानामध्ये. एकटा झुंजतोय एकटा लढतोय, थकलो नाही हरलो नाही मैदानामध्ये सांगतोय फलंदाज अजित. फटका फसलाय, जेलची नामी संधी जरूर होती परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर. ऑल ऑफ द सेफ लाईनिंग पाहायला मिळाला. 6 बॉल 20 धाब्यांची गरज. ची गरज अजूनही मैदानामध्ये विजयासाठी आपण पाहतोय. नवीन गोलंदाज मैदानामध्ये इनेट क्रमांक 4 वरती बॉल अँड ट्रॅक वरती दाखल होतोय गौरव. 6 बॉल 20 धावा. पहिल्या बॉल पासून आक्रमण करावा लागेल, अन्यथा तुम्हाला पराभव स्वीकारावा लागेल. पहिल्या बॉल वरती खरं तर तुम्हाला षटकार ठोकावा लागतील. इथं मॅच मध्ये परत यायचं असेल राजगड टीमला.
अजूनही मैदानामध्ये अजित आहे. अजितच्या बॅट मधनं चौकार षटकार देखील पाहायला मिळाले, परंतु अजितला खर तर शेवट गोड करून यायला पाहिजे. पहिला बॉल आपण पाहिला, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. पहिला बॉल खराब फेकला जातोय. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिल्या 6 बॉल 26 होताना जवळून पाहिल्या. सन्माननीय अतिथी मान्यवर आपण पाहतोय ऍडव्होकेट मनोज भुजबळ साहेब नगरसेवक, त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. त्यांचा स्वागत असेल. पोती प्रीमियर लीग 2025 च शानदार, दमदार आणि रुबाबदार पर्वामध्ये सन्माननीय अतिथी आपण पाहतोय मनोज भुजबळ साहेब नगरसेवक करतर अक्रॉस द लाईन 6. या बॉल मध्ये आपण पाहतोय कमबॅक करत असताना. अजून देखील मॅच संपली नाहीये, आम्ही हारलो नाहीये, आम्ही थकलो नाहीये. जोपर्यंत मी मैदानामध्ये चेंडू त्या मैदानामध्ये. हॅलो, सन्माननीय अतिथी आपण पाहतोय सरपंच लाडके आदरणीय करतर सकाळपासून त्यांची वाट पाहिली गेली. ते अतिथी मान्यवर आपले मनोज भुजबळ साहेब नगरसेवक मंचावरती उपस्थिती त्यांची पाहतोय. 4 बॉल 13 धाबा, 4 चेंडू 13 धाबा. इतना देखील मॅच संपली नाहीये, मी हारलो नाहीये मैदानामध्ये सांगत असताना अजित त्याच्या बॅट मधनं वैयक्तिक दुसरा षटकार पाहायला मिळाला. 2 चौकार त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळाले. खूप चांगले बॅटिंग साकारत असताना एकटा झुंजतोय, एकटा लढतोय. करतर अजून एक करतर या बॉल वरती मोठा पटका ठोकायचा होता, मारायचा होता, परंतु इथे कमबॅक राहिला गोलंदाज आपण पाहतोय गौरवचा. चांगली गोलंदाजी करत असताना 3 बॉल 13 धाब्यांची गरज. या बॉल वरती किंबहुना एक धाव तरी जोडावी लागेल तर तुम्हाला इथे कमबॅक करायचं असेल. शेवटच्या बॉल वरती मॅच जाईल यात काही शंका नाही, परंतु चांगली गोलंदाजी, षटकार देखील मारला. या ओव्हर मध्ये आपण पाहिला, कमबॅक देखील राहिला. इतना मॅच संपली कदाचित जर गोलंदाजाने चुकी केली नाही तर इतना मॅचचा रिझल्ट अगदी शिवनेरी टीमच्या बाजूने पाहायला मिळेल. कौतुक करावं गोलंदाजाचं. पहिल्या बॉल वरती खराब जरूर फेकला होता, त्यानंतर आपण पाहिला कमबॅक मैदानामध्ये करत असताना षटकार देखील आला या ओव्हर मध्ये, त्यानंतर देखील कमबॅक राहिला. फटका आपण पाहतोय फसला जातोय, एकच धाव. इतना मॅच आता पूर्णपणे शिवनेरी टीमच्या राजगड टीमला करतर आपण पाहिला 47 धावा करत असताना करतर मॅच अंगलट आली. 1 बॉलचा खेळ आणि 12 धाब्यांची गरज. मॅचचा रिझल्ट आता कळून चुकलाय, प्रेक्षकांना देखील माहिती आहे या मॅचचा रिझल्ट. इथे मॅच जिंकली नो डाऊट शिवनेरी टीमने. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नो डाऊट करतर अक्षय, ज्याने गोलंदाजी करत असताना 1 विकेट, फलंदाजी करत असताना 23 धावा. 11 बॉल मध्ये 23 धाबा, गोलंदाजी करत असताना महत्वाची 1 विकेट. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या मी विनंती करतो ऍडव्होकेट मनोज भुजबळ साहेब यांना विनंती करतो की आपल्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा. दुसऱ्या मॅचचा आपण पाहतोय हिरो अक्षय. या खेळाडूला अगदी लोणिवलीच्या स्पर्धेमध्ये आपण ओपनची स्पर्धा होती त्यावेळेस खेळताना पाहिला, त्यावेळेस देखील चांगली गोलंदाजी राहिली, चांगली बॅटिंग राहिली. मी विनंती करतो मनोज भुजबळ साहेबांना की आपल्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे.